तर आता ज्यांना नवीन लायसन काढायचं आहे त्यांना आता RTOमध्ये जाण्याची गरज राहणार नाही आहे। तर 1 जूनपासून RTOकडून नवीन नियम जारी होणार आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला RTOमध्ये जाऊन पेपर द्यायची गरज नाही आहे किंवा तुम्हाला जी ड्रायव्हिंग टेस्ट असते हे RTO ऑफिसला जाऊन द्यायची गरज नाही आहे। आता यामध्ये नवीन नियम आलेला आहे। तर बघा 1 जूनपासून लागू होणार नियम। ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता RTOत जाण्याची गरज नाही। वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आतापर्यंत RTOत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते, परंतु आता RTOत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ही टेस्ट देता येणार आहे। त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे। रस्ते परिवहन व महामार्ग संचालनालय यांनी जारी केलेले नवे नियम 1 जूनपासून होणार आहे। त्याशिवाय मंत्रालय अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे। म्हणजे आता तुम्ही जे ड्रायव्हिंग टेस्ट आहे ही आता जिथे तुम्ही ड्रायव्हिंग लावता म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल यांच्याकडेच तुमची ड्रायव्हिंग टेस्टसुद्धा होणार आहे। आता तुम्हाला RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही आहे। आणि त्यासाठी आता जे परीक्षा शुल्क आहे हे सुद्धा कमी लागणार आहे। तर परीक्षा शुल्क बघा किती लागणार आहे, तर ड्रायव्हिंग लायसनसाठी तुम्हाला म्हणजे जे लर्निंग लायसन असणार आहे त्यासाठी 150 रुपये लागणार आहे। त्यानंतर लर्निंग लायसन चाचणी शुल्कसाठी तुम्हाला 50 रुपये चार्ज लागणार आहे। ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये लागणार आहे आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लायसनसाठी तुम्हाला 200 रुपये लागणार आहे। त्यानंतर लायसन नूतनीकरण म्हणजे लायसन तुम्हाला रिन्यू करायचे असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला 200 रुपये पेड करावे लागणार आहे आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन हे तुम्हाला 500 रुपये। तर अशा प्रकारे तुम्हाला शुल्क सुद्धा आकारण्यात येत आहे। बघा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवे नियम कोणते असणार आहे, किमान 1 एकर भूखंड आवश्यक हे 2 व्हीलरसाठी असणार आहे आणि 2 एकर हे 4 चाकीसाठी असणार आहे। त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा, प्रशिक्षक हा किमान 12वी उत्तीर्ण व 5 वर्षाचा अनुभव असावा। हलक्या वाहनासाठी 4 आठवड्यात 29 तासाचे प्रशिक्षण, 8 तास थेअरी 21 तास प्रात्यक्षिक। त्यानंतर अवजड वाहनासाठी 6 आठवड्याचे 39 तासाचे प्रशिक्षण, 8 तास थेअरी 31 तास प्रशिक्षण। अशा प्रकारे हे नवीन नियम जे आहे ते ड्रायव्हिंग स्कूल त्यांच्यासाठी सुद्धा देण्यात आलेले आहे। आणि या व्यतिरिक्त आणखी कोणते नवीन नियम लागू होणार ते सुद्धा दिले आहे। तर बघा जुने वाहन जे असणार आहे हे बाद होणार आहे। म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहे। त्यानंतर कठोर दंड बघा, वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25,000चा दंड ठोठावला जाईल। तसेच त्यास 25व्या वर्षापर्यंत लायसन दिले जाणार नाही। तसेच वाहन मालकाची नोंदणी सुद्धा रद्द केली जाईल। सुलभ अर्ज प्रक्रिया, नव्याने ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे। वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहे। कागदपत्रे सादर करा ऑनलाईन RTO संबंधित विविध कामांसाठी। तर परिवहन.government.in ही संकेतस्थळ म्हणजे साईट सुद्धा उपलब्ध या अगोदर सुद्धा दिलेली आहे आणि त्या साईटवर आपल्याला अर्ज सुद्धा करायचा आहे। तर 1 जूनपासून ज्यांचे लायसन रिन्यू करायचे आहे किंवा ज्यांना नवीन लायसन काढायचे आहे त्यांना आता RTOमध्ये जाण्याची गरज लागणार नाही आहे। त्याबद्दलच्या नवीन ज्या नियमावली आहे ह्या आपल्याला महाराष्ट्र परिवहन.government.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सुरू झाल्यानंतर आपल्या YouTube चॅनलवर सुद्धा त्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर लायसनची प्रोसेस सुरू झाल्यानंतर लायसन कसे काढायचे हे तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तेव्हा तुम्ही त्याबद्दल अप्लाय करू शकता। तर या संदर्भात जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।